हं? जमिनीच्या पोटातल्या लाईनी नारळ आणला नाही मी, तारच आणल्या. पण पाहतो म्हणलं कस काय जमतं का काही. नाही ती व्हिडिओ काढून जाईल फक्त. नको तारा एकूण आराकडे वडी देते. ते कसं राहतं, आता समजा मी तिकडनं चालत आलो समजा, तर समजा अशी एक लाईन दाखवतं समजा, पण मग ती खात्री 4-5 ठिकाणी खात्री केली समजा, एक अशी लाईन मिळाली समजा, तर मग एक आता आपण इकडून इकडे आलो तर आपल्याला अशी लाईन मिळाली. आता ही मिळाली समजा, ही जर कन्फर्म झाली तर मग तिकून चालायचं. ह्या लाईनमध्ये अशी जर उभी जर लाईन असली समजा, तर मग दोन्हीचा एक जॉईंट करून समजा एक मग ती जागा फिक्स करते. पण मग ते खात्री 100% खात्री असं आपल्याला वाटत नाही, पण जोपर्यंत त्याचं 10-20 वेळेस प्रयोग करून पाहिल्याशिवाय मग कळत नाही ना नेमकं. हे असं धरून चाललं का एकदम दम म्हणे. तारा काय होते, एक तर मध्ये येते दोन्ही, नाही तर मग बाहेर जाते. आलं ते इकडचं आणि उद्या इकडं वडी. आपण ते काय सर जे आंबे धरले आपण म्हणजे ज्यादा पिठं नाही ज्यादा ढिल्ली बी नाही, म्हणजे मध्य तांब्याचे आहे. पाणी बोरसाठी ते मालकानं सांगितलं म्हणे आपल्याला काही साधल घ्यायचं नाही म्हणे, पण मग तू पाहतोस तर मग वेळ असला तर मार चक्कर असली तर तू पाहू. मग पुढं उन्हाळ्या गिन्हाळ्यात समजा पाहू. आता मला खायला पाणी नाही बरं का, पण नाहीची पाणी तर काय करणार आहे. आता ह्या दिवसात राहतं पाणी, ते उन्हाळ्यात कमी पडत. आता इथं नव्हतं मी पलीकडे आमच्या वसंत भाऊला
तिथं त्यांच्या घरापुरतं अशी इतकी धार कायांची लागून गेलेली ती बी वर 35-40 फुटावरच लागलेली आहे. इथं पलीकडून नाही. हा ते काय होतं आपला इकडे भाग आहे का इकडे एवढं हे नाही काय असं दास होतं. हा पाहिलं होतं का? नाही मग कसं राहतं नाही आपले झाडं काही वाचण्यात गेलं ते असे थोडे लक्ष नाही बी समजत माणसाला. काही फक्त उन्हाळ्यात कडकडीत उन्हाळ्यात ते अर्धा इंची चालू अर्ध्याला जास्त. बारकी काय लागलं तिथं काय करायचं? हा सध्याला काहीच नाही करू आलो मी इकडे गहू करायचं त्याच्यामुळे सध्याला काहीच नाही करू आलो. काहीच नाही नाही काहीच नाही.